नमस्कार शेतकरी मित्रांनो. त्या बागाला आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला कुठला स्प्रे घ्यायचा आहे ते आज स्प्रे घेत आहे. कारण का आपली कुठं कुठं केळी खालीवर झाली म्हणजे कमी जास्त वाढली, या कुठं कुठं जास्त वाढली, कुठं कुठं कमी वाढली, त्यासाठी आपण स्प्रे घेत आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट आहे आपला. आता कुठे कुठे चांगल्या रोपांची वाढ झाली आहे, कुठे कुठे कमी वाढले आहेत रोपे, कुठे कुठे जास्त वाढले आहेत. त्यासाठी आपण एक स्प्रे घेणार आहे. तर त्या स्प्रेमध्ये आपण पावडर फॉर्ममधले GA 10 पंपाला आपण 5 ग्रॅम घेतले आहे. ते देशी दारूमध्ये चांगलं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे, कारण ते देशी दारूशिवाय मिक्स होत नाही. आणि दुसरं मित्रांनो, त्याबरोबर आपण 13-40-13 1 किलोचे प्रमाण घेतले आहे. केळी बागेची वाढ एक समान झाली तर आपल्याला खूप फायदा होतो. कारण का तर पुढील नियोजन चांगल्या पद्धतीने करता येते. आपली बागेची वेन बी एक लेवल होते आणि आपल्या रोपांचं आताच चांगल्या पद्धतीने नियोजन नाही केलं तर आपल्यावर एक समान रोपांची वाढ होत नाही. त्यामुळे मित्रांनो, या प्लॉटला आपण एक बेसल डोस घेत आहे. एक 2 दिवसात मी त्याबद्दल व्हिडिओ टाकणार आहे. आपण कोणते कोणते खत घेतले आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आपण या 2 नंबर प्लॉटला एक 2 डोस करणार आहेत. आता एक रिंग पद्धतीने आणि दुसरा बांधणीच्या टायमाला करणार आहे. त्यामुळे या प्लॉटची पूर्ण आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका.